काही मील प्लॅन करतोय किंवा काय खायचं हे ठरवतोय, तर तेव्हा आपण आपल्या फॅमिलीचं आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे बनवत असतो, घडवत असतो आपण. तर त्यामुळे जर आपण ती भाजी जी आहे ती आणली नाही, तो प्लॅन केला नाही की तेवढी भाजी आहे की नाही, आणि घरात कोणाला सपोज डायबिटीज असेल, त्यांनी तेवढं फायबर जर त्यांच्या मीलमध्ये खाल्लं नाही, त्यांच्या जेवणात खाल्लं नाही, तर त्यांची शुगर वाढणार आहे. लहान मुलांना जर तुम्ही नुसतंच आपला तूप मीठ भात देत बसलात, तर त्यांना मिनरल डेफिशियन्सीज होणार आहेत, त्यांच्या तोंडावर चट्टे येणार आहेत, त्यांना शी होत नाही, मग कॉन्स्टिपेशन होतात. किती लहान मुलं पण कॉन्स्टिपेटेड असतात. त्यामुळे तुम्ही या म्हणजे कामच आहे, कारण ते म्हणजे त्याला अगदीच क्षुल्लक समजलं जातं, पण ते खूप मोठं काम आहे. त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. असं मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट जेव्हा मी सांगते ना, तुम्हाला डाएट दिलं, तुम्ही काय खाताय मला सांगा, फोटो पाठवा. जेव्हा मी ते फोटोज बघते, तर सुरुवातीला बिकॉज आय बिलीव्ह इन एज्युकेटिंग यू, मी असं सरळ आज ही भाजी, आज ती भाजी असं सांगत नाही. कारण ऑब्व्हियसली मी सांगितलं वांगण, तुम्हाला वांगण नसेल खायचं, तर सो यू नीड दॅट फ्रीडम, राईट? बट माझ्या हे लक्षात येतं वेन एव्हर आय एम सीइंग मील पिक्चर्स ऑफ पीपल इज की खूप वेळा तुम्ही प्लॅन करताना किंवा जेव्हा तुम्ही जे काही मेन्यू ठरवताय, सगळं एका रंगाचं ठरवून टाकतात. तसंही होता कामा नाही. म्हणजे नमस्कार, मी अमिता, मी आदिती, तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. अमिता, आज जेवायला काय करू? काही म्हणजे काय? काही कर, तू ठरव, मी खाईन. आपलं तू जे ठरवशील ते मी खाईन. हे रोज रोज जेवायला काय करायचं हे ठरवून कंटाळा आलाय. मला नक्की माहितीये की तुम्हाला पण हाच प्रश्न पडत असेल. सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की नाही? रोजच आपलं उठा आणि दुपारचं जेवण होतं, तो रात्रीचे जेवण ठरवायची वेळ येते. सो अमिता, आता ह्या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकते. अरे बापरे, बरं, मीच द्यायचंय तर ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर ना खरं अगदी सोपं आहे आणि 2च शब्दात उत्तर आहे. ते म्हणजे मील प्लॅनिंग. मील प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही ठरवा. एसेन्शियली आपण मेन्यू प्लॅन करतो की नाही, शाळेत जसे असायचे की सोमवारी हे, मंगळवारी हे, तसं त्याला मील प्लॅनिंग म्हणतात किंवा मेन्यू प्लॅनिंग म्हणतात. घरी पण आपण तसंच केलं पाहिजे खरं. म्हणजे मग रोज तुम्ही उठून आज काय करायचं हा विचार म्हणजे प्रश्न येत नाही. आणि दुसरं काय होतं की ते सगळ्यांना माहिती असतं की बाबा काय जेवायला मिळणार आहे, ये है वो है, हेच खावं लागणार आहे, असं हे पण जरा थोडं ती शिस्त येते. ऑफकोर्स ते थोडी डिक्टेटरशिप पण होते, पण त्याला इलाज नाही. कारण नाहीतर काय, मुलांना एस्पेशली तर रोजच आपलं चमचमीत. म्हणजे माझा मुलगा तर मला म्हणतो, नाही आज आता मी सकाळी पोळी भाजी खाल्ली, तर मी संध्याकाळी पोळी भाजी नाही खाणार आहे. असं दॅट इज द थिंग. मील प्लॅनिंग करा. ठीक आहे, मील प्लॅनिंग करा, पण हे मील प्लॅनिंग काय असतं आणि ते कसं करायचं? मील प्लॅनिंग काय असतं आणि कसं करायचं? बरं, बघ, आपण आता जेव्हा पण एरवी पण सपोज लेट्स अज्युम की तुम्ही मील प्लॅनिंग असं जसं मी म्हणते तसं नाही करत आहे, पण तुम्ही रोज जेव्हा खायला ठरवताय, काय जेव्हा स्वयंपाक करायचा तो ठरवताय, तेव्हा आपण काय करत असतो? सगळ्यात आधी आपण बघतो की काय आहे घरात. ठीक आहे, मग बघतो की कोणाची काय आवड निवड किंवा गरज. म्हणजे घरात कोणी वयस्कर असतील तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं जेवण लागतं किंवा लहान मुलांचं वेगळं असतं. सो दॅट्स वेअर यू आर आयडेंटिफाईंग द नीड, की तुम्ही त्यांना कोणाला कशा जेवणाची गरज आहे ते बघतो, आवडीनिवडी बघतो. इलाज नाहीये त्याला, त्यामुळे काय नाही तर परत सगळं आपल्यावरच येतं की आज आता परत कारल्याची भाजी वगैरे असं. आणि लास्टली आपण रादर वी शुड बी लुकिंग ॲट द न्यूट्रिशन ॲस्पेक्ट, की म्हणजे तुम्हाला या सगळ्यातनं एक हेल्थ तुम्हाला जे आहे ते तुमचं आरोग्य जपता येईल असं, किंवा तुम्हाला न्यूट्रिशन जे आहे ते पोषण नीट मिळतंय की नाही हे बघणं गरजेचं असतं. सो जसं आपण एरवी पण हे करतो ऑलरेडी, फक्त व्हॉट हॅपन्स इज तुम्ही मील प्लॅनिंग हे कॉन्सेप्ट अप्लाय करत नसल्यामुळे आपण रोज दिवसातनं 3 वेळा आपल्याला हे निर्णय घ्यायला लागतात. जर तुम्ही मील प्लॅनिंग करायला लागलात तर आठवड्यातनं एकदाच किंवा अगदी पूर्ण आठवड्याचं नसेल करायचं तर 3-3 दिवसाचं असं पण तुम्ही करू शकता. एक उपाय हा पण आहे की यू डिवाइड इट इन टू 3 days ॲट अ टाइम असं. आणि मग 3 दिवसाचं ठरवून टाकलं की मग एकदाच काय ते तुम्हाला तो वेळ द्यायला लागतो त्याच्या मागचा, आणि ऑल कन्सिडरेशन्स गेट टेकन केअर ऑफ. असं व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आता अर्थात इथे आपण आता बोलतोय, माझ्याबरोबर बोलतोय, म्हणजे द अझम्पशन इज की तुम्हाला हेल्दी खायचं. ठीक आहे, तर मग असं नाही की मग मी माझ्या मील प्लॅन मध्ये आज मी स्विगीनी बिर्याणी मागवतेय वगैरे. सोपं झालं असतं जर तसं असतं तर. पण
जनरल अझम्पशन आहे की तुम्हाला हेल्दी खायचंय की नाही. तर मग तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक मीलमध्ये आपल्या कंपोनेंट्स काय असतात. आता एखाद्याला वाटेल की आता ही काय कंपोनेंट्स काय समजवतेय, हे तर 5वी-6वी शाळेत शिकवलं जातं. कारण शिकवलं जातं, पण आपण मोठे होतो तसे आपण ते विसरतो. प्रत्येक पदार्थातून आपल्याला कुठले पोषक तत्व मिळतात, कुठले घटक मिळतात हे लक्षात ठेवणं आणि त्याप्रमाणे मील प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. सो नेहमी एक टेम्पलेट लाईक आय एम गोइंग टू शेअर वन टेम्पलेट विथ यू. मे बी तू पण त्याचा उपयोग कर. मग दिस इज द म्हणजे हेच टेम्पलेट मी पण वापरते की सगळ्यात आधी प्रोटीन ठरवायचं काय आहे ते. प्रोटीन तुम्हाला कशा कशातनं मिळत असतं. यू गेटिंग इट फ्रॉम युअर डेअरी प्रोडक्ट्स. आपल्याला म्हणजे पनीरमधनं मिळतंय किंवा इव्हन दह्यातनं मिळतंय. प्रोटीन आपल्याला कडधान्यांमधनं मिळत असतात, डाळीतनं मिळत असतात. इव्हन नॉनव्हेज जे काही खातोय त्याच्यातनं प्रोटीन मिळत असतात. ठीक आहे. सोयाचे ऑप्शन्स पण आहेत. हे झालं तुमचं प्रोटीन कंपोनंट. तर आधी कुठलाही मील प्लॅन करताना से की आपण आता पुढच्या 3 दिवसाचं म्हणजे सोमवार ते बुधवार याचा मील प्लॅन करतोय. प्रत्येक मीलमध्ये आधी प्रोटीन ठरवा. आता जसं माझ्याकडे मी करते की मी गेले 10-15 वर्ष असतील मी सकाळी अंड आणि त्याच्याबरोबर एक फुलका नसेल तर मग एक ब्रेडचं स्लाइस असं टोस्ट असं खाते. 15 वर्ष मी हेच खाते. का बरं? कारण मला ते प्रोटीन जे आहे माझ्या अंड्यातनं तुम्हाला चांगलं प्रोटीन मिळतं. सो ते माझ्यासाठी गरजेचं आहे. सो यू कॅन फिक्स इट लाईक दिस. किंवा मग वेगवेगळं असेल तर मग तुम्हाला तसं ठरवायला लागणार. बट फर्स्ट थिंग फिक्स द प्रोटीन. मग भाजी ठरवा. आपण काय करतो, उलट करतो ठरवताना. आज भात खायचा की पोळी खायचं हे ठरवतो आधी. ठीक आहे. त्यात इन्स्टेड व्हॉट यू नीड टू डू इज आधी प्रोटीन ठरवा, मग भाजी ठरवा आणि मग त्याच्याबरोबर तुम्हाला काय खायचे म्हणजे भात किंवा पोळी खायची ते ठरवा. असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे जे मॅक्रोज असतात, कारण आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स हे भाज्यांमधून मिळत असतात आणि जे कार्ब्स आहेत की कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते आपल्याला भात, पोळी, भाकरी, पास्ता, नूडल, ब्रेड याच्यातनं तुम्हाला कार्ब्स मिळत असतात. ह्या पद्धतीने जर तुम्ही मील प्लॅन केलं तर तुमचं प्रत्येक मील जे आहे ते कम्प्लीट होईल. म्हणजे यू कॅन देन बी अश्योर्ड की आपल्याला प्रत्येक मीलमध्ये तुम्हाला एक वेगवेगळे लाईक यू आर गेटिंग ऑल द न्यूट्रिएंट्स. असं हे पण होतं की म्हणजे जसं हे आहे ते खा नाही तर नाही राईट. म्हणजे असं दॅट थिंग डज हॅपन. हो. इनफॅक्ट माझी आत्या सांगायची लग्नाच्या आधी आजीकडे ती झाकणं उघडून बघायची की आज काय बनलंय आणि त्याच्यावरनं ठरवायची की आज जेवायचंय की नाही. त्यामुळे ते झाकणं उघडणंच आमच्या घरात बॅन झालं होतं. अरे आयडिया चांगली आहे. सो आय थिंक हा जनरेशन्स पासून हा प्रश्न पडलाय. आणि व्हॉट यू हॅव जस्ट सेड त्यांनी सडनली एक ऑप्शन्स उघडतायत किंवा सडनली आता थोडं क्लिअर होते की अच्छा म्हणजे ह्या पद्धतीने हे केलं पाहिजे. एकदा आपण मील प्लॅन केलं ना की त्याचे 2 फायदे असतात बघ. की आपण जर आता मला माहिती आहे की मला आठवडाभर सपोज नाश्त्याला माझ्या ब्रेकफास्टला मला अंड खायचंय किंवा आज मला उपमा खायचाय, उद्या मला धिरडं खायचंय. हे जेव्हा आपल्याकडे प्लॅन असतो ना तर त्यांनी दुसरा फायदा हा होतो की आपल्याला त्याप्रमाणे त्याच्यासाठी लागणारे जे वाणसामान आहे किंवा ग्रोसरीज ऑर्डर, चिकन ऑर्डर करायचंय, फिश ऑर्डर करायचंय, आणायचंय त्याची सोय करून ठेवता येते आधी. नक्कीच. म्हणजे असं नाही होत किंवा मावशी आल्या किंवा स्वयंपाकाला उभं राहायला फ्रीज उघडा त्याच्यात काहीतरी कुठून तरी असं बरोबर हो ज्ञान अवगत होईल की आज काय आपण बनवणार आहे. लेट द फ्रीज टेल यू व्हॉट यू आर गोइंग टू मेक. असं होत नाही. आणि तुम्ही दॅट ऑल्सो एन्श्युअर्स की तुम्ही फिक्स्ड प्रोटीन किंवा भाजी वगैरे आहे ते तुम्ही तसं खाल. कारण जर तुम्ही आणलेलंच नसेल तर तुम्ही खाणार कसे. असं होतं की नाही बऱ्याच वेळा की आपल्याकडे काहीच नाही, आज अगदी काही नाही, भाजी काही नाहीये, मग बटाटा येतो. बरोबर. सो इफ यू प्लॅन्ड इट देन यू आर ऑल्सो एन्श्युअरिंग की तुम्हाला त्याची तुम्ही सोय करून ठेवली अँड दॅट वे यू आर गोइंग टू एन्श्युअर द हेल्थ ऑफ एव्हरीवन. असं इम्पॉर्टंट गोष्ट जी लक्षात येत नाही बरेचदा ती ही की जेव्हा असं वाटतं की त्याच्यात काय एवढं काय तुम्ही काय जेवायला करायचं हेच तर ठरवताय. ओके नाही असं आपण किती वेळा तू बघितलंच असेल आपण डिस्कस करायला लागलो असं की काय मला वैताग आलाय आता रोज ठरवून असं की सहज कोणी पण म्हणतं त्याच्यात काय एवढं आहे. तर आता त्याच्यात काय एवढं आहे हे चूक आहे म्हणणं. कारण तुम्ही जे काही ठरवता म्हणजे आज तू जेव्हा घरच्यांसाठी काय जेवायचंय हे ठरवतेस तर तेव्हा तू त्यांचं आरोग्य घडवतेस किंवा बिघडवतेस. बरोबर. जी व्यक्ती मोस्टली बायकाच करत असतात हे, पण खूप कमी घरांमध्ये मी तरी पाहिलं की पुरुष करतात. सो तो भाग वेगळाच आहे. वी कॅन लाईक से हॅव अनदर डिस्कशन ऑन दॅट मे बी. पण काही मील प्लॅन करतोय किंवा काही काय खायचं हे ठरवतोय
तर तेव्हा आपण आपल्या फॅमिलीचं आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे बनवत असतो, घडवत असतो आपण. तर त्यामुळे जर आपण ती भाजी जी आहे ती आणली नाही, तो प्लॅन केला नाही की तेवढी भाजी आहे की नाही, आणि घरात कोणाला सपोज डायबिटीज असेल, त्यांनी तेवढं फायबर जर त्यांच्या मीलमध्ये खाल्लं नाही, त्यांच्या जेवणात खाल्लं नाही, तर त्यांची शुगर वाढणार आहे. लहान मुलांना जर तुम्ही नुसतंच आपला तूप मीठ भात देत बसलात तर त्यांना मिनरल डेफिशियन्सीज होणार आहे, त्यांच्या तोंडावर चट्टे येणार आहेत, त्यांना शी होत नाही, मग कॉन्स्टिपेशन होतात. किती लहान मुलं पण कॉन्स्टिपेटेड असतात. त्यामुळे तुम्ही या म्हणजे कामच आहे, कारण ते म्हणजे त्याला अगदीच क्षुल्लक समजलं जातं, पण ते खूप मोठं काम आहे. त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे असं. आणि प्रॉब्लेम असा येतो की जसं तुझी आत्याला नाही सांगितलं होतं ना आजीने की मग आत्या जेवत नाही, मग असं, कारण होतेच ना कटकट. आता पोळी भाजी आहे म्हटल्यावर मग काय असं. माझा मुलगा पण म्हणतो पोळी भाजी अगेन. इनफॅक्ट मी तेच विचारणार होते की पोळी भाजी सोडून हे जे तू सांगितलंयस ते कसं आपण वेगळ्या डिशेससाठी किंवा वेगळे डिशेस करणं सुद्धा बरोबर आहे की नाहीये, किंवा लोकांना जो चेंज हवा असतो, जो पोळी भाजीचा कंटाळा येतो, आता काहीतरी आज ना काहीतरी वेगळं खायचं, ते कसं करायचं. आता एक तर आहे ना की म्हणजे मील प्लॅनिंग करताना एक तुम्ही करू शकता की जसं मी करते की सकाळी मला पॉसिबलच नाहीये की काही वेगळं बनवा, कारण त्याच्यात डोकं घालायला लागतं परत, किंवा त्याचं जरी तुमच्याकडे कोणी दुसरं बनवणार असेल त्यांना तुम्हाला सांगायला लागतं, इन्स्ट्रक्ट करायला लागतं, ऑल ऑफ दॅट. जो सकाळी मला वेळ नसतो, शक्यच नाहीये, कामात आपण बिझी असतो. सो मग सकाळीचा मेन्यू सेट आहे पोळी भाजी आहे, आणि मग संध्याकाळी परत मग होते कटकट, तर मला परत पोळी भाजी नाहीये असं. तर तुम्ही खाऊ शकता ना, असं काही नाही की तुम्ही वेगळे काही पदार्थ खाऊ नाही शकत, किंवा तुम्हाला पास्ता खायचा आहे, नूडल खायचं आहे, किंवा पावभाजी खायची वगैरे असे पण, कारण सगळ्यांनाच हवं असतं ना. आणि हल्ली बनतं घरी, असं काही आपल्या आजी आजोबांकडे होतं तसं नाहीये की फक्त पोळी भाजी सकाळ संध्याकाळ खाताय असं. पण त्याच्यात पण तुम्ही प्रपोर्शन्स मग लक्षात ठेवा. म्हणजे जसं वेन यू आर प्लॅनिंग द मील असं, तर तेव्हा पण पावभाजी फॉर एक्झाम्पल प्लॅन करतात जेव्हा, खूप लोकांकडे शुक्रवारी पावभाजी किंवा अशा आठवड्यातनं एकदा तरी पावभाजी असते, पण जेव्हा तुम्ही पावभाजी असं कॉम्बिनेशन खाताय त्याच्यात प्रोटीन कुठे नसतं. मग म्हणून तुम्ही जर मील प्लॅन करतानाच जर आज पावभाजी बरोबर मी सपोज कुठलं तरी पनीर, किंवा नुसतं पॅन फ्राईड पनीर, किंवा सगळ्यांनी कंपल्सरी एक फ्राईड एग खायचं, असं जरी केलं तर मग दॅट मेक्स युअर मील कम्प्लीट असं. आणि म्हणून ते जे मी म्हटलं ना की अंडरस्टँडिंग युअर मॅक्रोज, की तुम्ही तुमच्या अन्नांना तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट सगळं जे येतंय ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक मीलमध्ये हे तिन्ही कंपोनंट असले पाहिजेत. नुसती पोळी भाजी खाऊन काम नाही होत असं. मग मील प्लॅन करा तसं, आणि मग त्याच्याच प्रपोर्शन मध्ये मग सपोज तुम्हाला अनदर एक्झाम्पल कॅन बी की ढोकळा वगैरे खाता. गुजराती हाऊसहोल्ड मध्ये, किंवा जे माझ्या एके गुजरातमध्ये मोठे आलेले तिथे पण नुसता हांडवा बनवतात डिनरला, किंवा कधी नुसताच ढोकळा बनवला, कधी नुसते मोठ्या बनवले, मग भाजी कमी पडते त्याच्यात. तर तुम्ही मग प्लॅन करा की मग यू नो युअर युझिंग द व्हेजिटेबल इन दॅट. असं मुलांनी कटकट करायचा जो प्रकार आहे ना, तर त्याच्यात आपण जेव्हा मील प्लॅन करतोय तर तेव्हा मुलांना किंवा इव्हन नवऱ्याला जे घरात असतात, कारण शेवटी खाणार सगळे आहेत आणि कटकटी सगळे करणार आहेत की नाही, मग आणि सगळ्यांच्याच आवडीनिवडी असं. मग आय थिंक आपण हे करायला पाहिजे की सगळ्यांना तरी जाणीव झाली पाहिजे जरा की याच्यात किती वेळ जातोय. लावा ना तुम्ही पण डोकं, इन्व्हॉल्व एव्हरीवन, राईट. मग आता जे कोणी आहेत घरात जेवणारे, म्हणजे मुलं पण तुमची वीकली मेन्यू प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. तर तुम्ही मुलांना एक सपोज आता थर्सडेला पास्ता डे आहे, तर मग ऑन द कंडिशन की तुम्ही त्याच्या आधीचं सकाळचं जे आहे ते निमूट खाणार आहात, तर तो पास्ता डे आहे असं करू शकता तुम्ही. किंवा इव्हन सपोज नवऱ्याला नॉनव्हेजच हवंय, तर शुक्रवारचं नॉनव्हेज आहे, बरं चल तू ठरवलं शुक्रवारचं नॉनव्हेज आहे, पण त्याच्यावर भाजी काय खाणार आहे ते पण ठरवा असं. मग वेन यू इन्व्हॉल्व मोर पीपल, आपण टिपिकली कुठल्याही याच्यात बघतो ना की डेमोक्रेसी जर त्याच्यात तेवढी ठेवली की बाबा आपणच आता म्हंटलंय आज, तेव्हा सुचलं नाही, मग तेव्हा मग जाऊ दे शुक्रवारी कारल्याची भाजी कर म्हंटलंय, खाल्ली जाते मोठं असं की बघ तूच म्हणाला होता कारल्याची भाजी तूच लिहिली असं. सो तसं करता येतं मील प्लॅनिंग करताना. सो हे खूप छान सजेशन्स आणि माझ्या मते खूप प्रॅक्टिकल ऍडवाइस आहे. पावभाजी पण जर खायची असेल तर खा, पण विथ युअर प्रोटीन. पण अजून एक प्रश्न येतो की अन्न उरतं,
त्या उरलेल्या अन्नाचं करायचं काय? जेव्हा आता मील प्लॅनिंग करताना ना, मी तर कायम ना सगळ्या प्लॅनिंगचं हेच सांगते की तुम्ही थोडं फार आयडियल याच्यात राहू नका. ओके, कारण मी मील प्लॅनिंग केलं पण मला नाही, कंटाळा आला आज करायचा. म्हणजे असं जसं माझी आई करायची तसं नाही, आपण आपली फरमाईश केली आईला आणि आई आपली तुम्हाला पिठलं भात आणून देते. असं कंटाळा आला ना पण आईला करायचं त्या दिवशी, तिला नव्हतं करावं असं वाटत, तर मग मेन्यू चेंज. एक तर स्वतःला तेवढी फ्लेक्झिबिलिटी द्या की म्हणजे असं ती दगडावरची रेग वगैरे काही नसते तो मील प्लॅन. आणि ऑल्सो बी रिअलिस्टिक की तुम्ही जे प्लॅन केलंय त्याच्यातनं उरू शकतं किंवा तुम्ही त्याच्यासाठी पण अशी गॅप ठेवली पाहिजे. जसं सपोज सोमवार मंगळवार गेला, बुधवारी लंच कॅन बी लेफ्ट ओव्हर मॅनेजमेंट किंवा ब्रेकफास्ट कॅन बी लेफ्ट ओव्हर मॅनेजमेंट. किंवा आता ना साधारणपणे आपल्याला माहिती असतं की जर मी पावभाजी केली आहे, मी माझ्याकडे तर मी खूप वेळा बघितलंय की पावभाजी ज्या दिवशी होते तेव्हा कितीही तुम्ही अगदी मोजून मापून करायला गेलात तरी ती भाजी उरते. हो, नक्की. हो की नाही? हो, नेहमी उरते. किंवा तो आपण अगदी बाहेरून मागवलेला असेल तर ती भाजी होते, कारण भाजी काही सगळे तेवढी खात नाही, त्याच्यावर जी येते ती. मग जर तुमचा मंगळवारी पावभाजीचा दिवस आहे तर मग बुधवारी मग तुम्ही तवा पुलाव करा. त्या उरलेल्या भाजीचं तुम्ही त्याला रिसायकल रिपर्पज करू शकता आणि छान टेस्टी पण बनवू शकता त्याला. आणि मग त्या तवा पुलाव मध्ये मग पनीर घाला, म्हणजे मग तुमचं प्रोटीन, भाजी, कार्ब सगळं मॅनेज झालं की नाही. तसं करा. आणि सो ऑलवेज कीप स्पेस फॉर लेफ्टओव्हर्स. आणि एखाद दिवस म्हणजे जसं मला ऑर्डर करायचंय किंवा आज मला बरं नाहीये, दमली आहे किंवा आम्हाला आवडतं बाहेरचं खायला, तर मग त्याच्यातनं मला गॅप हवी आहे असं, तर तसंही तुम्ही त्याच्यासाठी पण जागा ठेवा एखाद दिवस. म्हणजे शाळेत असतो बघ हल्लीच्या मुलांच्या शाळांमध्ये असं शुक्रवारी पण जंक फूड डे वगैरे म्हणतात. जंक फूड म्हणजे पण ते काही आता मी तर काही द्यायचं नाही जंक, पण तरी सो एक जरा वेगळं, म्हणजे एसेन्शियली तुम्ही जे इडली डोसे खाताय ते सोडून याचा दिवस असतो. सो तशी जागा ठेवा ना मग, लाईक फॉर यू टू बी इटिंग आउटसाइड फूड इज वेल. ते पण होऊ शकतं. अनदर प्रॉब्लेम दॅट अरायझेस की जेव्हा तुम्ही, एक तर झालं की मी मील प्लॅन केला, दुसरं झालं की पण त्यातनं उरलं किंवा म्हणजे हे नव्हतं, आणि तिसरं म्हणजे की तुम्ही सपोज आता ऑफिसमधनंच लेट झालात, घरी येऊन तुम्हाला तेवढ्या वेळेत बनवता नाही आलं किंवा पाहुणे आले, असंही होतं. ओके नाही, अचानक कोणी आलं आपल्याकडे असं, मग त्यांना काय मग असं. सो प्रिपेअरिंग अहेड, जसं अमेरिकेत करतात बघ, म्हणजे सगळे नाही करत अमेरिकेत, पण केलं पाहिजे. रादर मील प्रेप करा. जरा थोडे स्टेपल्स जे असतात ना ते घरात ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल खोबरं खाऊन जर ठेवलं असेल आपण फ्रीझरमध्ये, किंवा चिकन वगैरे असेल ते मॅरिनेट करून ठेवलेलं असेल तुम्ही, ते पण फ्रीझरमध्ये ठेवता येतं आपल्याला मॅरिनेट करून. किंवा मी कसं करते की टोमॅटो प्युरे असतं ना, किंवा त्याचं नुसतं असं पेस्ट सारखं असं, तर तसं पण करून ठेवा. सो दॅट यू कॅन, इट बिकम्स इझी फॉर यू. पिझ्झा सॉस, पास्ता सॉस असं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं असतं. मी सरळ त्याच्यातनं असा एक तुकडा काढते किंवा एक तो डबा उघडते, आणि ज्या दिवशी मग आता आज अजिबातच वेळ नाहीये पण आपल्याला वेगळंच खायचं असतं, तर तेव्हा ते फ्रोझन हे टाकते पॅनमध्ये, मग त्याचं पिझ्झा सॉस रेडी असतं असं. सो थोडे असे शॉर्टकट किंवा हॅक्स हल्लीला म्हणतात, तर तसं जरी तुम्ही केलं तर यू कॅन मेक युअर लाईफ इझियर, आणि प्लस नॉट हॅव्हिंग टू कॉम्प्रोमाइज ऑन द टेस्ट. टोमॅटो प्युरे किंवा हे मिळतात ना हल्ली फ्रोझन पीज किंवा चॉप्ड व्हेजिटेबल्स पण फ्रोझन पण मिळतात हल्ली बघ, गाजर वगैरे पण आपल्याकडे पण मिळायला लागले असं. तर तसं जरी तुम्ही आधीपासून आणून ठेवलं आणि ते वापरलं, किंवा त्याचं सगळ्याचं इन्स्टंट पॉट मिळतात हल्ली, तर तुम्ही इन्स्टंट पॉट मध्ये डायरेक्ट घालून त्याचं सूप केलं तर ठीक आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. पण असं म्हणजे प्लॅन करताना हे पण तुम्ही इन्क्लूड करू शकता. शनिवारी सपोज तुम्ही बसून मील प्लॅन करताय, तर त्याविषयी आपल्याला प्रेप पण काय करायची जर या आठवड्यात आपल्याला बघायचं, एस्पेशली फॉर वर्किंग पीपल. किंवा तुम्ही जसं इंडियाच्या बाहेर आपल्याला इथे खूप सोय अगं, आपल्याला वी हॅव ऍक्सेस टू अ कुक कमिंग इन, किंवा अगदीच काही नाही तर आपल्याला पोळी भाजी सुद्धा विकत सुद्धा मिळू शकते, किंवा पोळी तरी मिळू शकते. पण बाहेरच्या देशात हा नसतो प्रकार ना, म्हणजे सो यू हॅव टू देन मील प्रेप. तर तेव्हा तुम्ही आधी असं जर डबे बनवून ठेवले ना की एकदमच शिजवून, तर सरळ, म्हणजे तुला गंमत सांगायची तर अमेरिकेत जे लोक आहेत किंवा युरोपमध्ये आहेत, एकटी पण राहत असतात की नाही, शिकायला जाताय तुम्ही ऍज अ स्टुडंट, मग तुम्ही काय रोज स्वयंपाकाला तुम्हाला वेळ नसतो काही एवढा, मग मी त्यांना सांगते की ते वरण जे आहे ना ते पण शिजवा आणि फ्रीझरमध्ये टाका. वरण
मग त्याचं वरण भात खाऊ शकता, वेळ असेल तर फोडणी, वेगवेगळी फोडणी तुम्ही करू शकता, कधी मोरीची केली किंवा आमटी केली, कधी दाल फ्राय केला, कधी काय, बट यू हॅव द बेस रेडी. असं भात सुद्धा तुम्ही फ्रीजरमध्ये टाकू शकता, भात सुद्धा कॅन बी फ्रोझन, पोळी कॅन बी फ्रोझन, आपल्या रोजच्या आपण केलेल्या सुद्धा. ओके, तर असंही करतात मग की तुम्ही शनिवारी बसून तेवढे पोळ्या ज्या, मला आता आय नो की मला एकच पोळी खायची, एक दिस इज एस्पेशली फॉर सिंगल पीपल, एकटे जे राहत असतात त्यांना, किंवा दोघंच असतात, लिमिटेड आहे तुम्हाला माहिती आहे, मग त्याच्यात तेवढं तसं करून फ्रीज जरी करून ठेवलं, ह्या सगळ्यासाठी तुम्ही काय खाणार आहे हे थोडं मील प्लॅन केलात ना की ते सोपं पडतं तुम्हाला करायला. असं तर प्रेपिंग इज ऑल्सो अ गुड वे ऑफ एन्श्युअरिंग दॅट यू आर इटिंग हेल्दी. असं मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट, जेव्हा मला लोक, मी सांगते ना तुम्हाला डाएट दिलं, तुम्ही काय खाताय मला सांगा, फोटो पाठवा, जेव्हा मी ते फोटोज बघते तर सुरुवातीला, बिकॉज आय बिलीव्ह इन एज्युकेटिंग यू, मी असं सरळ सरळ आज ही भाजी आज ती भाजी असं सांगत नाही, कारण ऑब्व्हियसली मी सांगितलं वांगण, तुम्हाला वांगण नसेल खायचं तर सो यू नीड दॅट फ्रीडम, राईट. बट माझ्या हे लक्षात येतं वेन एव्हर आय एम सीइंग मील पिक्चर्स ऑफ पीपल इज की खूप वेळा तुम्ही प्लॅन करताना किंवा जेव्हा तुम्ही जे काही मेन्यू ठरवताय सगळं एका रंगाचं ठरवून टाकतात. तसंही होता कामा नाही. म्हणजे जर तुम्ही आता मील प्लॅन करतातच आहात तर जरा त्यातल्या त्यात वेगवेगळे रंग तुमच्या पानावर येतील, की म्हणजे जर तुम्ही आज फ्लॉवरची भाजी करताय जी नॉर्मली पिवळी असते, तर मग त्या फ्लॉवरच्या भाजीबरोबर डाळ जी आहे ती परत पिवळी नका करू, मसूर करा, अख्खा मसूर करा, किंवा ऑरेंज मसुराची डाळ करा, असं करा. आणि मग त्याच्याबरोबर भाजी जी आहे तर ती बीटाची, अरे कोशिंबीर जर असेल तर ती बीटाची कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर, असा अजून एक तिसरा रंग असं करा. किंवा मग ती जर फ्लॉवरची भाजी आहे तर त्या डाळीबरोबर मग तुम्ही पालकावाली म्हणजे पातळ भाजी, पालक मेथी जी काही तुम्ही पातळ भाजी करता, आंबट चुक्याची करता, असं मी तर हल्ली बघितलं नाही खूप लोकांना पातळ भाजी करताना, खूप रेअर झालंय, बट एनिवे तुम्ही पालेभाजीची पातळ भाजी करता तसं करा. सो रंग वेगळे एन्श्युअर करा, कारण मग तुम्हाला त्यातनं प्रत्येक रंगातनं पण आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळत असतात. सो जसं आता गाजरातनं तुला जे कॅरोटीन्स, बीटा कॅरोटीन्स मिळतील, बीटातनं वेगळे तुला अँथोसायनिन्स वगैरे मिळत असतात. सो दॅट वे यू आर एन्श्युअरिंग की तुझ्या प्लेटमध्ये जेव्हा व्हरायटी येते तर तेव्हा त्यांनी पण तुझं न्यूट्रिएंट कम्प्लीटनेस वाढतं, तर तुमचं जास्त प्लेट कम्प्लीट होते. असं मग तुम्ही सगळंच एकाच रंगाचं नुसतं हळदीनेच पिवळं केलेलं जर खात राहिलात तर देन यू आर मिसिंग आउट ऑन न्यूट्रिएंट्स. हा रंगाचा सजेशन किंवा ऍडवाइस ही खूपच वेगळी होती आणि खूप छान होती, आणि त्याच्या मागचं कारण सुद्धा खूप छान आहे की का ते वेगळ्या रंगाचं असलं पाहिजे. ईट युअर रेनबो खूप पॉप्युलर आहे, दॅट्स द सेम कॉन्सेप्ट. जेव्हा म्हणतात आपण WHO रेकमेंडेशन देतं की ईट युअर रेनबो असं, तर ते ईट युअर रेनबो म्हणजे काय, असं ईट रेनबो ऑन युअर प्लेट म्हणजे काय, तर तुम्ही वेगवेगळे रंग, मग मला रोज 7 रंग त्याच्यात हे करायचे का, नाही असं नाही, ऍटलीस्ट 2 कलर तरी असू द्या, इफ नॉट 3, की नाही 2 रंगाचा आपण तेवढा करू शकतो प्लॅन असं. सो ते पण लक्षात ठेवा तुम्ही. आणि अनदर थिंग दॅट हॅपन्स इज की जेव्हा तुम्ही मेन्यू प्लॅन करताना किंवा मील प्लॅन जर असं केलं तर मील प्लॅनिंग करताना मग सपोज मेक मंडे युअर मिलेट्स डे, फॉर मंडे मिलेट्स फॉर मंडे, म्हणजे सोपंही पडतं तुम्हालाही आणि मुलांनाही, सगळ्यांना घरात लक्षात ठेवायला. मग दॅट वे व्हॉट युअर डुईंग इज की मग तेवढं, मग मला मिलेट जर खायचेत, म्हणजे मला ज्वारी बाजरी जर खायची आहे तर मग ती त्या दिवशी एक दिवस ज्वारी, मग तुम्ही पोळी, मग भात, मग डोसा, ती पण व्हरायटी मिळते. म्हणजे मग रोज उठून पोळी भाजीचं पण होत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही भाकरी बनवताय किंवा तुम्ही मिलेट डोसा बनवताय तर त्याच्याबरोबर जे भाजी आहे किंवा करी आहे ते पण मग तुम्ही त्याप्रमाणे बदलता. असं एनीवन हू कुक्स वुड टेल यू की तुम्ही, राजस माझा मुलगा जेव्हा म्हणतो मम्मा मला आज हे हवंय, सरळ माझं उत्तर असतं हॉटेल नाहीये. का बरं मी म्हणते हॉटेल नाहीये, किंवा का रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता सरळ, आणि मग ते असे एकदम कधी दाल मखनी देत आहेत, कधी पनीर मखनी देत आहेत, असं का करू शकतात, कारण त्यांनी ते प्रेप केलेलं असतं, सेट मेन्यू असतो, त्यांच्याकडे ती तयारी असते, म्हणून तर त्यांना तसं बनवता येतं. तर आपण पण जर प्लॅन करा, तुम्ही प्रेप करा आणि ह्या पद्धतीने जर केलं तर इट बिकम्स इझियर टू ईट अ डिफरंट फूड. मी वीकली मेन्यू प्लॅनिंग करते. वीकली मेन्यू प्लॅनिंगचं एक त्याच्यात दुसरा चॅलेंज येतो की एकदम जेव्हा आपण बसतो ना, म्हणजे आता जर मी तुला सांगितलं की 7 दिवसाचे तू आता 3 वेळाचे मील्स ठरव, आत्ताच पोटात गोळा आला का? मला विचाराने सुद्धा एवढे म्हणजे 21
21 मील्स मी आत्ता ठरवायचे तसं. मग जर तसं इफ इट्स बिकमिंग ओव्हरवेल्मिंग की मला एवढे मील एकदम नाही ठरवता येते, 3-3 दिवसाचे ठरवा. मंडे, ट्युजडे, वेडनेसडे ठरवा. मग तुम्ही मंगळवारी परत बघा. मग परत त्यांनी काय होतं की काय उरलंय, काय खराब होत आलंय, कशाची तारीख एक्सपायरी आली आहे, यु नो, की बेस्ट बिफोर काय, अरे बापरे आपण क्रीमची जाणून ठेवलं तर ते वापरलं नाही. सो ऑल ऑफ दॅट कॅन ऑल्सो बी टेकन केअर ऑफ. आणि कधी कधी कसं होतं की एकच गाजर उरलंय किंवा ती ब्रोकोली अशी आणली तेव्हा मी खूप काय काहीतरी करणार होते, पण त्याची आता मान टाकली आहे त्यांनी. असं जर होत असेल तर मग देन यू कॅन प्रोसेस इट, फॅशन इट इन टू अ सूप और समथिंग. असं कारण सूप तर माझं फार फेवरेट आहे. सगळ्यात जे उरलं सुरलं मी असं त्याच्यात ढकलून टाकते सगळं. अनदर फेवरेट इज मिक्स व्हेजिटेबल खिचडी. हो. आणि कटलेट्स. हो, कटलेट मध्ये दिसत पण नाही. काय काय ढकलते मी त्या कटलेट्स मध्ये, म्हणजे लिटरली ढकलतेच. आणि सांगून ठेवलं असतं की याच्यात काय हे सांगायचं नाही. असं खूप वर्षा आधी मी ब्लॉग लिहायचे, त्याच्यावर मी ही रेसिपी पण पोस्ट केली होती, एनिथिंग कटलेट. म्हणजे मी सरळ सरळ उरलेलं, सपोज आता डाळ आहे ती ड्राय करून, म्हणजे वरण उरलंय, वरणाचा गोळा किंवा वरण आहे उरलेलं, मग त्याला कॉन्सन्ट्रेट करून टाकायचं, त्याचं पाणी काढून टाकायचं, त्याचे कटलेट. अच्छा. भाताचे कटलेट. ते इटालियन प्रकार असतो ना अरंचिनी, हो, उरलेल्या भाताचा असतो तो अरंचिनी. असं आपण इटलीत गेल्यावर आपल्याला हा हा वाटतं, जाऊन खाल्ला असेल ना तुम्ही अरंचिनी. हा, मग भाताचे गोळेच असतात ते. सो दॅट्स लाईक रिझोटो उरला तर त्याचे अरंचिनी, किंवा भात उरला तर त्याचं असं. तो तसंच आपण पण आपल्या भाताचं पण कटलेट करू शकतो. थोडं थोडं ढकला, फॉर्म बदला त्याचा. असं व्हेरी इंटरेस्टिंग. सो लेफ्ट ओव्हर रिपर्पजिंग इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, लाईक यू सेड, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. त्याच्यासाठी जागा करा, म्हणजे सोपं होतं. आणि ऑफकोर्स यू कॅन टेल अस बेटर, पण आय थिंक हे जर मील प्लॅनिंग केलं तर इकॉनॉमिकली पण थोडं नक्कीच. सच अ व्हॅलिड पॉइंट. नक्कीच. म्हणजे कारण नाही तर आपण प्लॅन करत नाही, भूक लागते, मग तुम्ही स्विगी करणार, किंवा मग तुम्ही त्यातल्या त्यात मग हेल्दी जर तुमचा म्हणजे खायचा सगळ्यांचा, आय एम होपिंग की सगळ्यांचा प्रयत्न हा असतो, पण ही माझी कायम आशा राहील. बट एनिवे, हेल्दी जर म्हटलं तर मग तितकं जास्त तुम्हाला मागे करायला लागतं. जर आपण मील प्लॅन केलेलं असेल तर तुम्ही तेवढं शुक्रवारी, शनिवारी तुम्हाला वेळ होते तेव्हा तेवढा मार्केटला जाऊन जरा नीट ब्लिंकिटनी 5 मिनिटात पोहोचवणार असं जेव्हा मागवतो तेव्हा पैसे जास्त खर्च होतात. तुम्ही एकदम 2 किलो टोमॅटो आणले जाऊन बाजारात तर तुमचे कमी पैसे खर्च होतात. सो आणि तुम्हाला ॲव्हेन्यू पण स्वतःला सच राहत नाही ना. जर मला माहितीये की आज मला हे खायचंय, सपोज पनीर पुलाव इज माय प्लॅन्ड मील, मग मला दुसरे जे ऑप्शन्स आहेत किंवा ऑर्डर करायचे किंवा बाहेर जाऊन खायचे, मग ते कमी होतात. कारण आपोआप गिल्ट येतच ना, आपण बनवून ठेवले, प्लॅन केलंय. हा, आणि प्लस तुम्ही जेव्हा मील प्लॅन करता तेव्हा तुमचे पैसे वाचतातच अर्थात, कारण तुम्ही नुसतंच पाव किलो टोमॅटो मागवा किंवा थोडं थोडं मागवताय ते महाग पडतं. तुम्ही जाऊन बाजारात शनिवारी जाऊन सगळं आणलं किंवा रविवारी जाऊन आणलं तर मग यू हॅव द स्टॉक, इट्स चीपर. ऑर्डर करण्याचा प्रकार पण कमी होतो तुमचा, इवन स्विगी किंवा झोमॅटोवाले प्रकार पण. आणि तिसरं म्हणजे काय होतं ना की आपण जर आपल्याला आवडतंय ना छान खायला, आपल्याला हवंय ना काहीतरी छान छान, मग तुम्ही जर ते प्लॅन केलेलं असेल तर देन यू आर ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू इट ना. हो की नाही. आपण जेव्हा फ्रायडेला आता ह्या शुक्रवारी बिर्याणी करू असं जेव्हा ठरवलेलं असतं, मग आपण त्या फ्रायडेची वाट बघतो ना, मग तेव्हा आपल्याला ते ऑर्डर करू आल्या नाही आठवत की नाही. मग म्हणून तुम्ही तसं जर प्लॅन करून ठेवलं आपण खायचंय, आपल्याचसाठी आहे जे आहे ते, तर मग आणि आपल्या आवडीचं किंवा सगळ्यांच्या आवडीचं एखादं केलं, इट ऑल्सो मेक्स थिंग्स इझियर फॉर एव्हरीवन इन द हाऊस होल्ड. त्या सगळ्यांचं हेल्थ आणि हॅपीनेस, कारण फूड इज अ सोर्स ऑफ हॅपीनेस फॉर लाईक यु नो. म्हणजे इट्स इम्पॉर्टंट. तुम्हाला नीट जेवायला नाही मिळालं तर कशी चिडचिड होते आपली, हो की नाही. तर ते पण सगळं होतं. आणि प्लस जर मी प्लॅन करून ठेवलंय की माझ्याच आवडीचा पनीर पुलाव मी प्लॅन केलाय आणि मला माहिती आहे की त्याची सगळी तयारी आहे घरात किंवा प्रेप केलेलं आहे, मग अशा वेळी मी उगीच ते सोडून देऊन ऑर्डर नाही करणार मी, कारण गिल्टी वाटतं ना आपल्यालाही. वाटतं ना आपण तयारी करून ठेवली आहे सगळ्याची किंवा आपण सांगितलंय असं. सो इवन इफ देर इज ओनली 1 पर्सन ऑर 4 पीपल इन्व्हॉल्ड, त्या 4 पैकी एकाला जरी वाटलं तरी 3 त्याला लाईनीवर आणू शकतात की नाही त्या व्यक्तीला, की हे नाही आज आता आपण आपलं ठरलंय हे खायचंय, आपण लेट्स ईट दॅट, नको आज नको, आपण नंतर करू असं.
सो दॅट ऑल्सो एन्शुअर्स हेल्थ इन अ बेटर वे. सो खूप छान आयडियाज, सजेशन्स, टिप्स खूप छान मिळाले. सो मी नक्की आता मील प्लॅनिंग करणार आहे. अगदी आठवड्याभराचं नाही तरी सुरुवातीचे 3 दिवस तर नक्की. छोट्याने सुरुवात कर, म्हणजे अगदी असं पूर्ण लाईक 21 मील्स एकदम असं मोठा डोंगर तुझ्या समोर उभा नाही. आणि सगळ्यांना घेऊन बसणार आहे, म्हणजे सगळे इन्व्हॉल्व्ड असतील त्याच्यात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट्स ऑल्सो लर्निंग ऑपॉर्च्युनिटी ऍक्च्युली मुलांना पण. आपण जर असं शिकवलं पहिल्यापासून तर जसं आता हे रंगाचं जे मी म्हटलं ना, ते माझी आई नेहमी करायची तसं, की आता सगळे सारखं एक मोनोक्रोम प्लेट्स काय करायच्या असं, की हा विचार आई पण, म्हणजे आमच्याकडे कधीच सेम कलरचं नसायचं जेवण सगळं. सो दॅट इज हाव आय लर्न. अँड मग नंतर न्यूट्रिशन शिकल्यावर एनिवे यू अंडरस्टूड द होल कॉन्सेप्ट ऑफ कलर्स ऑन युअर प्लेट वगैरे. पण लहानपणापासून ते आपण केलेलं असलं की मुलांना त्यांच्याही पुढच्या आरोग्याचा आपल्याला विचार करायचाच आहे. सो इट बिकम्स इझियर. आय एम होपिंग तुमचा पण हा प्रश्न आज जेवायला काय करायचं हा तर जरा सोपा तर नक्कीच झाला असेल. आशा आहे की तुम्हाला हा एपिसोड आवडलाच असेल. आणि हा एपिसोड सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे बरं का. तर हा जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा कुठला विषय सुचवायचा असेल तर तसं मराठी@gmail.com इथे नक्की मेल करा. लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.